भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 8वा गुन्हा दाखल झालाय। मात्र हा गुन्हा कोणत्या स्त्रीनं नाही तर एका पुरुष व्यावसायिकानं दाखल केलाय। मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातनं कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला। विशेष म्हणजे वावी पोलीस ठाण्यात खरातनं राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्तानं खरातच्या जाळ्यात अडकले। त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातनं त्यांना अक्षरशः लुबाडलं। त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली। जासूद यांच्याच खर्चानं 1-2 नाही तर तब्बल 21 देशही खरात फिरला। गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले। मिरगावातलं फार्म हाऊसही व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं बांधलं। त्यातल्या फर्निचरसाठीही खरातनं पैसे उकळले। दरम्यान व्यावसायिक राजेंद्र खरात यांची फसवणूक नेमकी कशी झाली ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा त्यानं बहाणा केला। अवतार पूजा करण्यासाठीच मर्सिडीज गाडी उकळली। 2018 मध्ये MH15 GL 8181 नंबरची मर्सिडीज खरातला भेट देण्यात आली। परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती केली। व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं तो 21 देश फिरला। 21 देश न फिरवल्यास नागदेवता दंश करेल अशी भीती दाखवली। गुरुसेवा, मृत्यूची भीती घालत अमेरिकेमध्ये 29 लाखांचा वैद्यकीय खर्च करून घेतला। 2018 ते 2025 पर्यंत व्यावसायिक जासूद यांना 4 ते 5 कोटींचा त्यानं गंडा घातलेला आहे। 1 ऑक्टोबर 2018ला रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिरात जासूद यांना पूजेसाठी बोलावलं। ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवून भीती घातली। नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशात मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची बतावणी केली। मिरगावातील फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 रुपये उकळले। नव्या वास्तूत तुर्कस्तानचं लाकूड, लोखंडाच्या फर्निचरसाठी 49 लाखांची मागणी केली। फार्म हाऊसमध्ये किचन बांधण्यासाठी 42 लाख उकळले। पूजाविधीच्या नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार आणि ग्रीनलँडचा दौरा केला। ग्रीनलँडमध्ये असताना फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचं नाटक केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।